आपल्या कोल्हापुरात हजारो भाविकांना मोफत प्रसाद भेटतो, तोही अन्नछत्रद्वारे। आपल्या श्री महालक्ष्मी आईच्या दर्शनाला हजारो भाविक दररोज कोल्हापूरमध्ये येतात, तर त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ। महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट गेले 18 वर्ष झाली हजारो भाविकांना दररोज इथे प्रसाद मिळतो। मग मी देखील महालक्ष्मीचं दर्शन घेऊन तुम्हाला दाखवणार आहे की अन्नछत्र कुठे आहे। मी उभी आहे महालक्ष्मी मंदिराच्या पश्चिम दरवाजाच्या जवळ आणि दाराबाई रोडला डाव्या साईडलाच तुम्हाला दिसेल कपिल तीर्थ मार्केट। तिथून आपल्याला सरळ आत जायचे आहे। कपिल तीर्थ मार्केट म्हणजे ही जुनी भाजी मंडई आहे, तर इथे भाज्या भेटतात। तर 2 मिनिटाच्या अंतरावरच आहे, तुम्हाला उजव्या साईडलाच दिसेल श्री महालक्ष्मी अन्नछत्रालय। इथून सरळ आपल्याला आत जायचंय आणि उजव्या हातालाच तुम्हाला दिसेल अन्नछत्र। पहिल्या मजल्यावरतीच हा हॉल आहे, तर तुम्ही बघू शकता भाविकांसाठी बसण्यासाठी इथे बैठक व्यवस्था केलेली आहे आणि समोरच आपल्याला महालक्ष्मीची मूर्ती दिसेल। तर मी देखील महालक्ष्मी आईचं दर्शन घेतलेलं आहे। आधी इथे आरती होते, त्यानंतरच आपल्या प्रसादाला इथे सुरुवात होते। तर मग चला आधी तुम्हाला दाखवते की आपल्याला प्रसादामध्ये काय काय मिळतं। तर बघू शकता तुम्ही एक मोठा असं पातेलं भरून भाजी बनवलेली आहे। 4000 भाविक इथे प्रसाद घेऊ शकतील, या क्वांटिटी मध्ये इथे जेवण बनवलं जातं। तर सुंदर अशी ही भाजी बनवलेली आहे। तर ह्या मोठ्या दुसऱ्या पातेल्यात तुम्ही बघताय ही आहे गव्हाची खीर। 4 ते 5000 भाविक जेवू शकतील, ह्या क्वांटिटी मध्येच हे जेवण बनवलं जातं। खीर देखील भरपूर मोठ्या प्रमाणात बनवली जाते, बघू शकताय तुम्ही। तितक्याच मोठ्या प्रमाणात इथे भात देखील बनवला जातो व आमटी देखील बनवण्यात येते। तर हे असं सात्विक आपल्याला जेवण इथे प्रसादामध्ये मिळते। किचन बघू शकता तुम्ही, अगदी स्वच्छ आहे किचन। इथे जेवण अगदी योग्य प्रकारे बनवलं जातं, अगदी स्वच्छ सुंदर किचन आहे। तर आधी इथे देवीला नैवेद्य दाखवला जातो, त्याच्यानंतर भाविक इथे आरती करतात। आरती झाल्यानंतर प्रसाद चालू होतो। अशा प्रकारे बैठक व्यवस्था आहे व सर्वांना असा सुंदर प्रसादाचा आनंद इथे भाविकांना घेता येतो। तुम्हाला इथे भात, भाजी, खीर, ताक, अगदी सात्विक जेवण तुम्हाला इथे भेटतं। हॉल देखील स्वच्छ व सुंदर आहे, बसायला देखील व्यवस्थित सुविधा आहे। महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट बद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊया। महालक्ष्मी अन्नछत्रचे संस्थापक व अध्यक्ष श्री राजू मेवेकरी यांच्याकडून। नमस्कार, मी राजू मेवेकरी, अध्यक्ष महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट। गेली 18 वर्ष या ठिकाणी श्री महालक्ष्मीच्या भक्तांसाठी आपण मोफत अन्नछत्र चालवतो। 18 वर्ष पूर्वी लावलेला हा छोटंसं रोपटं आज एका वटवृक्षामध्ये याचं रूपांतर झालेलं आहे। 18 वर्षामध्ये लाखो भाविक या अन्नछत्राचा लाभ घेऊन गेले। देशभरातून भाविक या अन्नछत्राला भेट देत असतात। या अन्नछत्राची ख्याती दूरवर पसरलेली आहे। श्री महालक्ष्मीच्या भक्तांसाठी इथे व्यवस्था नव्हती, म्हणून आम्ही 2008 साली समविचारी कार्यकर्ते एकत्र येऊन या महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टची स्थापना करून एक छोटंसं रोपटं लावलं। आज त्याचा खूप पसारा वाढलेला आहे। दररोज 5 ते 7 हजार भाविक या ठिकाणी या अन्नदानाचा लाभ घेतात। या प्रसादामध्ये गव्हाची खीर, भाजी, आमटी, भात, ताक, लोणचं असे पदार्थ लोकांना देण्यात येतात। पोटभर खावा, पोटभर प्रसाद घ्या आमचा आग्रह असतो। पण दुसराही आग्रह असतो की पानामध्ये काही शिल्लक ठेवू नका, त्यामुळं इतरांना जर तुम्ही शिल्लक नाही ठेवलं तर ते अन्न इतरांना आम्हाला वापरता येईल, या दृष्टिकोनातून आम्ही लोकांना आग्रह करतो। आणि लोक समाधानी आहेत, खूप चांगलं काम या ठिकाणी चालतं, म्हणून लोकांचे आम्हाला अभिप्राय सुद्धा या ठिकाणी येत असतात। या जवळजवळ 60-65 कर्मचारी या ठिकाणी काम करतात। कुठल्याही जेवणामध्ये कांदा लसूण हा वापरला जात नाही। देवीला सकाळी नैवेद्य दाखवून या अन्नछत्राची सुरुवात केली जाते। मला भाविकांना प्रसाद वाढायचा होता, मला देखील भाविकांना प्रसाद वाढू दिल्याबद्दल धन्यवाद। आणि त्यानंतर मी देखील प्रसादाचा आनंद घेतलेला आहे। मी देखील एकदा कोल्हापुरात आल्यानंतर महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन घ्यावं, नक्की एकदा महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट येथे जाऊन या प्रसादाचा आनंद नक्की घ्या। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॅमिली फ्रेंड सोबत नक्की शेअर करा। भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।